हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत नानकेट म्हणजे नानकटाई. त्यासाठी लागणार आहे 1 वाटी तूप, 1 वाटी साखर आणि 1 मोठी वाटी मैदा, जो की छोट्या वाटीच्या डबल आहे. त्याच्यानंतर लागणार आहे बेसन 1 छोटी वाटी आणि अर्धी वाटी बारीक रवा. सुरुवातीला आपण एका बाउलमध्ये घेणार आहोत तूप. हे गावरान गाईचं तूप आहे. हे असं आपण तूप घेणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर टाकल्यानंतर हे दोन्ही मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत आणि फेटून घेणार आहोत. तुमच्याकडे विस्कर असेल तर त्यांना आपण असं विस्क करू शकता आणि दोन्ही जे मिश्रण आहे तूप आणि साखरेचं ते एकजीव करून घेणार आहोत. हे सुरुवातीला तुम्हाला असं घट्ट दिसेल, नंतर आपण फेटून हे एकदम लाईट वेट करायचं आहे. तर आपण एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं टाकून बघणार आहोत. हे वेट याचं जास्त असल्यामुळे हे थोडंसं खाली जाईल. हे बघा, आता हे जेव्हा आपण फेटतो की नाही तेव्हा ते एकदम लाईट वेट होतं आणि असं फ्लफी होतं, म्हणजे थोडंसं फुगतं. हे असं आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. दोन्ही एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आणि असं हे बघा, हे कसं फ्लफी होत चाललंय आणि लाईट वेट होत चाललंय. काही वेळातच हे खूप छान असं फुलून येतं आणि लाईट वेट होतं. आता आपण पुन्हा एकदा एक छोटासा गोळा पाण्यामध्ये टाकून बघूया. हे बघा, हे कसं इझिली तरंगतंय, म्हणजे किती लाईट वेट झालंय. आता याच्यामध्ये आपण एका चाळणीनं मैदा, बेसन आणि रवा चाळून घेणार आहोत. हे असं छान चाळून घ्यायचं आहे. रवा हे असं चाळून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे. एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. आता ही घेतली आहे मी बेकिंग पावडर. मी 2.5 चमचे बेकिंग पावडर टाकणार आहे. त्याच्यानंतर मी घेणार आहे खाण्याचा सोडा. तो मी 1 स्पून टाकणार आहे आणि आता हे पुन्हा हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचा आहे. याला जास्त जोर देऊन मळायचं नाही आहे अजिबात. हलक्या हाताने आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे इझिली. हे असं तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स झालं पाहिजे. हे असं छान मिक्स झालंय. आता काय करायचं, आपण याच्यासाठी एक जी प्लेट आहे आपण हे भाजण्यासाठी घेणार आहोत, त्याच्यामध्ये बटर पेपर ठेवून घ्यायचा आहे. याचा प्लेटवरती बटर पेपर ठेवायचा आहे. आता काय करायचं, शेप देण्यासाठी तुमच्याकडं एखादा खोलगट चमचा असेल किंवा आईस्क्रीमचा जो स्कूपर असतो की नाही आपला, तो स्कूपर घ्यायचा आहे. त्याच्यावरती हे आपलं जे मिश्रण आहे ते दाबून घ्यायचं आहे आणि स्कूपरनं इझिली आपल्याला काढायला जातं, म्हणून मी स्कूपर घेतला आहे. तुमच्याकडे जे काही असेल त्यानं तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून एकसारख्या आकाराचे आपले सगळे नानकटाई होतील. तुम्ही असंच ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मला गोल शेप हवा आहे, सो मी याला गोल शेप देऊन घेणार आहे. तर गोल शेप देण्यासाठी काय करायचं, आपला खालचा हाताचा जो अंगठा आहे त्यानं त्याला सपोर्ट द्यायचा आहे आणि वरच्या हातानं असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे. हे बघा मी आता करणार आहे. हे अशा पद्धतीने आपण खूप छान असा त्याला आकार देऊ शकता आणि संपूर्ण जे आपले नानकटे आहे ते सगळं एक आकाराची होईल. हे बघा, हे असं छान मस्त हे करायला मला फार आवडतं. खूप छान असा शेप येतो गोल एकदम. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे सेम आपली नानकटाई तयार करून घ्यायची आहे. खूप इझी आहे की नाही छान. हे बघा, आपली नानकटाई तयार आहे.
आता काय करायचं आहे, एक कढई प्रीहीट करायची, म्हणजे अगोदरच थोडीशी हीट करून घ्यायची आहे, गरम करून घ्यायची आहे गॅसवर ठेवून. त्याच्यामध्ये असं आपलं भात आपण लावतो ना, तो स्टँड घ्यायचा आहे, किंवा तुमच्याकडे जे स्टँड अवेलेबल असेल ते स्टँड घ्यायचं आहे. कढईमध्ये ठेवून हे असं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि गॅस कमी करायचा आहे. मंद आचेवर ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत, नाही तर हे हाय हीटवर जर केले तर सगळे करपून जातील. म्हणून कमी गॅसवरतीच आपल्याला हे बेक करून घ्यायचे आहेत सगळे. आता हे आकार जो आहे की नाही, तो बेक केल्यानंतर थोडासा वाढतो. आणि काय होतं, हे असं काचेचं झाकण असेल ना, आपल्याला याच्यावरती लक्ष ठेवता येतं. हे थोडे साईडनं ब्राऊन व्हायला लागले की बंद करून द्यायचा गॅस. शक्यतो 20 मिनटामध्ये होतात हे, पण तरी तुमच्या गॅस कोणत्या गॅसवर ठेवलं त्याच्यानुसार ते चेक करत राहायचे आहेत. वरूनच दिसतात आपल्याला, थोडे ब्राऊन आपल्याला साईडनं दिसायला लागले की गॅस बंद करून द्यायचा. जास्त करपवायचे नाही आहेत आपल्याला. हे बघा, हे फुगून आलेत वरती, मस्त बेक झालेले आहेत. आपण काढून घेऊया याला. आणि काय करायचं, हे साईडला काढून घ्यायचं बटर पेपर प्लेटमधून, आणि थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं. लगेच आपल्याला याला तोडायचं नाही आहे, थोड्या वेळ, नाही तर ते फुटू शकतात, तुटू शकतात, आणि गरम असतात ना. सो हे असं बटर पेपर साईडला काढून घ्यायचं आहे प्लेटमधून, आणि थंड होऊ द्यायचे थोड्या वेळ. अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे. मी ते साईडला जे केलेलं आहे ते दुसऱ्या कढईमध्ये करून ठेवले होते. आपण याला तोडून पाहणार. खालून कसा गोल्डन कलर आलेला आहे. हे थोडे थंड झाले की मी तोडून दाखवते. छान असा गोल्डन कलर येतो. असा कलर इनफ आहे. छान बेक होतात ते एवढ्या कलरवरतीच. आणि जेव्हा आपण काचेचं ठेवतो ना भांड्यावरती प्लेट झाकण, तेव्हा आपल्याला ते साईडनं थोडा गोल्डन कलर दिसून येतो. आता हे कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत आहे साईडचा, परंतु जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहतो तेव्हा आपल्याला दिसतात. ही अशी मस्त आपली नानकटाई तयार आहे. खूप सोपी रेसिपी आहे, पटकन होते. नक्की ट्राय करा आणि खूप छान होते, आणि चवीलाही खूप चविष्ट लागते एकदम. साखर कमी जास्त तुमच्या याच्यानुसार करू शकता. बघा, हे किती छान कुरकुरीत खुसखुशीत झालेत. कुरकुरीत नाही, खुसखुशीत झालेत. नक्की ट्राय करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.